जिथं भंतेजी आले त्यावेळेस तुम्हाला पहिलं शील देतात, घरी पण आले की सर्वांना शील देतात. मग ही अशी काय गोष्ट आहे की आपण ती घेत राहतो, भंतेजी देत राहतात, ते आपल्याला समजली पाहिजे ना. शील देत तुम्ही मागता आम्हाला, आम्ही तुम्हाला देतो, तुम्हाला काय अनुभव होतो का त्याचा, काय फिलिंग होती का त्याची? भंतेजी आणि शील देताना तुम्ही कसं करता? याचना शब्द वापरलाय त्याच्यामध्ये. याचना शब्द ग्रामरमध्ये खूप मोठा आहे. याचना शब्दाला जर गंभीररित्या तुम्ही बघितलं तर एखाद्या माणसाला मारतोय किंवा जीव मारतोय, काहीतरी त्याला टॉर्चर करतोय. एखादी सासू सुनेला मारते किंवा नवरा बायकोला मारतो आणि ती आता जीव जाऊ शकतो, त्यावेळेस ती काय करते? याचना करते. तर तुम्ही याचना करताय म्हणजे शब्द किती गंभीर आहे आणि ते तुम्ही इथं करताय. ज्यावेळेस संकटामध्ये माणूस असतो तो वाचवा म्हणतो, याचना करा म्हणतो. जे अंधश्रद्धेमध्ये असते, दगडात वड्याकडे जाऊन नगेऱ्यामध्ये जाऊन याचना करतात. तर मग असं या गोष्टीमध्ये काय लपलेलं आहे? नॉर्मल गोष्टी आहेत ना, पाच कुणाला पण समजण्यासारखे आहे. चोरी करू नये, हत्या करू नये, परंतु आपण त्याच्यामध्ये बसतो का? आणि बुद्धाने या गोष्टीवर इतकी गंभीरता का प्रकट केलेली आहे? कारण तुमच्या दैनंदिन जीवनातला आणि संघाशी येणारा हा ताळमेळ आहे. कुठे जरी तुम्ही गेले तर तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे की ही जी 10-15 मिनिटाची प्रोसिजर राहते ती काय असते नेमकी. तुम्ही येता आणि चालीरीतीवर ते म्हणता होकास वंदन काय काय ठिकाणी खूप चालतं महिलांचं, आणि भंतेजी पण तसं देतात ती पाहता आहे की नाही. परंतु ते कळलं पाहिजे ना, नाहीतर मग तुम्ही गळ्यावरती म्हणणं, भंतेजींना पण तसंच म्हणणं, म्हणजे ही एक प्रोसिजर झाली आणि तुम्हाला ते समजलं नाही तर ती अंधश्रद्धेमध्ये आलं. तुमचा टाईम वेस्ट आहे, भंतेजीचा टाईम वेस्ट आहे. जर अंतःकरणातून गोष्ट नाही समजली तर तिचा उपयोगच नाही करायचा. तुम्हाला कळलं पाहिजे की हे बुद्धाने सांगितलं, याच्यासाठी सांगितलं, आणि म्हणून ही गंभीरता याच्यामध्ये लपलेली आहे. पहिलं शील आहे पानाची पाता वेगमनी शिखापदम समाधी. हे तुम्ही याचना जी करताय ती 3 प्रकारामध्ये करताय. काय ना म्हणजे तुमचं शरीर तुमच्या ताब्यामध्ये असलं आहे की नाही. आता याचना करताना काय आपण वागडी तिगडी करतो का? वंदन करून करतो ना. पण बुद्धाने काय सांगितले? कायाने वाचून चित्ताने. मग काया कशी असली पाहिजे याच्यामध्ये? आपल्याला काया कशी ठेवली पाहिजे वंदन करताना? पंचांग प्रणाम करतो. पंचांग प्रणाम म्हणजे कसं? दोन्ही हात, दोन्ही गुडघे आणि माथा, 5 अवयव, म्हणजे पूर्ण शरीर तुमचं तिथं बली चालू, पूर्ण स्नायू तिथं झोकायला लागले, पूर्ण शरीराच्या आतड्या कातड्यातून, कमरातून, पायामधून मी वंदन करतो. त्याचा अर्थ असा होतो. म्हणजे कायानं, वाचेनं बुद्धं नमामि, तुमच्या डोक्यात दुसरा विचार केला नाही पाहिजे, आणि मनानं की तुमच्या मनामध्ये अंतर्भाव आला पाहिजे. परंतु ह्या गोष्टी एवढ्या कधी येतात? तुम्ही जर असे आले कुठं धावपळीमध्ये जर तिथं पंचशील देण्याच्या तर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करू शकता का तिथं? कारण तुमचं मन एकाग्र नसतं, चित्त एकाग्र नसतं, होत नाही तिथं साध्य गोष्टी आहे, बरोबर आहे. परंतु ज्यावेळेस शील मागतो आपण त्यावेळेस याच पद्धतीत मागल्या जातं. नाहीतर शील मागू नये. जे पहिलं शील आहे त्याच्यावरती काम करतात. आता राहिली दुसरी गोष्ट, शरीरानं मागितलं, वाणीनं मागितलं आणि मनाने पण मागितलं. परंतु या 5 गोष्टी इतक्या सखोलपणे, इतक्या गंभीरतेने काय मागायच्या? मागणं देणं हा खेळ काय आहे? तुम्हाला जर हे शील कळले असेल तर तुम्ही आज मुक्त झाला असता दुःखामधून. तुम्हाला शील कळले नाही म्हणून तुम्ही त्या गोष्टी अजून थोड्याफार तुमच्या आयुष्यामध्ये करत राहता. प्राणी हत्या, कोंबडे नक्कीच कापता तुम्ही. गावरानी कोंबडा, कोणाची काय पाहिलं काय प्रॉब्लेम, पाहुणा रावणा आला, किंवा एखाद्या दुकानामध्ये गेले, चिकन घेतलं, घेताय तुम्ही, परंतु त्याच्यापाशी मटण नाही पहिलं
आणि तो तुमचे देखत कोंबडा कापतो. जीव चाललाय ना. त्यावेळेस तुम्हाला पाण्यात पाहता आपण भंतेकडून घेतलंय, इतके दिवस घेत आलो, हा अनुभव होतो का? नाही होत. मग तुमचं पाण्यात पाहता घेऊन उपयोग काय झाला? तुम्ही जर आयुष्यभर असंच करत राहिले तर सेकंडशील जे आहे आधीनं जाणं चोरीच आहे ते. तर आपण कुठं रेल्वे स्टेशन किंवा एखाद्या पुण्या जागी जर गेलो आणि तिथं आपल्याला काय मोबाईल वगैरे दिसला एखाद्या माणसाचा, तो माणूस इकडे तिकडे बघतोय किंवा काय करतो किंवा त्याचं पाकिट किंवा पैसे दिसले तर आपण ते खसतो. यामध्ये सुशिक्षित वर्ग बसत नाही, परंतु शील घेणारे बरेच लोक याच्यात बसतात. ते करतात कसं? कारण त्यांनी शील घेतलेलं असतं बरेचदा आणि मग ती चूक ते करतात. तुम्ही पानाची पातामध्ये बसता, मच्छी आणायला जाता, त्याला म्हणतात जिवंत दे बाबा. कंबर दुखायला एकदा खायची, खेकड्याची कडी करायची, खेकड्याच्या नांग्या तडा तिथं मोडतात. तुम्हाला जीव चाललेला समजत नाही, म्हणजे ते शिव तुम्हाला समजलं नाही. बरोबर आहे ना? कामसुमिच्छाचाराचं तिसरं शील आहे. त्याच्यामध्ये अजून पण रेप, बलात्कार, वाईट दृष्टी स्त्रियावरती अजून पण पडते. आपण त्याच्यातून मुक्त झालेलो नाही. आपल्या घरामध्ये बायको, संसार सगळं आहे, परंतु आपण अंतःकरणातून त्या शिलातून मुक्त नाही झालो. ही गोष्ट आपल्याला मान्य करावंच लागते. सुरा म्हणजे सुरा म्हणजे ज्याच्यामध्ये की केमिकल सारखे पदार्थ असतात. मच्छी म्हणजे ज्याच्यामध्ये की जे पावडर, गांजा वगैरे, अफवा वगैरे तसे पदार्थ असतात. तर ज्या गोष्टींना माझी साधारण अवस्था आहे त्या अवस्थेतून मी दुसऱ्या अवस्थेत जाणार, तुम्ही यांच्याशी खूप चांगलं वागताय, परंतु त्यांचं काहीतरी तुम्हाला खटकलेलं. आम्ही तुम्हाला समजून सांगितलं, स्वतःच गोष्टी चालू राहतात, परंतु तुमच्या काळजामध्ये गोष्ट बसते गेली आणि तुम्ही भंतेने सांगितलं, श्रेणी साहेबांनी सांगितलं, यांनी सांगितलं, आपल्याला यांना काय बोलता येत नाही. परंतु तुम्ही जर नशापासून करत असाल, तुम्ही ड्रिंक केली की तुमची ही अवस्था चेंज होती. चांगली अवस्था जी आम्ही समजून सांगितलं ती तुमच्या अंगाचा रोग बाहेर येतो. अरे नाही, त्यांनी माझं 4 लोकांमध्ये मीटिंग मध्ये अपमान केला, मला म्हणा की मार्केटमधून मेनमध्ये काही गरज होती का? तुम्ही ड्रिंक केली, गांजा या कुठलाही नशीला पदार्थ घेतला तर तो राग तुमच्या मनावरती येतो, जो तुम्ही दाबून ठेवलेला आहे. आणि नंतर तुम्ही त्याला फोनवर किंवा त्याच्या घरी जाऊन त्याला दमदाटी करून भांडण करता आणि उद्या परत तुम्ही पश्चाताप करता. म्हणजे एकाची सिच्युएशन केली ना, जी नव्हती ती गोष्ट केली. कशामुळे केली? अरे हा गावी केली होती. आणि अशाच पद्धतीने संसार वगैरे तुटलेले, कितीतरी दारू पिऊन लोकांनी स्वतःच्या बायका मारलेल्या आहेत, घरदार फुकून दिलेले, स्वतः आत्महत्या करून जीवन नष्ट केलेले. म्हणजे आपल्याला गोष्ट समजती, परंतु आपण ती गोष्ट घेतली की आपली ती अवस्था चेंज होते, जी समजणारी अवस्था आहे. म्हणून बुद्धाने काय सांगितले की तुम्ही ज्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती तुमचं विचार मंथन झालं पाहिजे, तुम्हाला त्याच्यातूनच मार्ग निघतो. शांत राहा, संयम ठेवा, मन चित्त एकाग्र करा.